बोलावं, संतांच्या चरित्रावरती बोलावं आणि एखाद्या अवारकऱ्याला आपण वारकरी संप्रदायाकडे कसं आकृष्ट करू शकतो, त्याला कसं वारकरी संप्रदायामध्ये आणू शकतो, त्याच्या गळ्यामध्ये कशी आपण माळ घालू शकतो, त्याला कसं आपण गोपीचंदनाचा टिळा लावायला लावू शकतो आणि त्याला वारकरी म्हणजे एक उत्तम पुरुष म्हणून समाजामध्ये ताठमानेनं जगायला शिकवू शकतो, असं चिंतन आपल्याला करता येऊ शकतं. म्हणून आपल्या सर्वांचं काम हे एकट्या कीर्तनकाराचं काम नाही की वारकरी संप्रदाय वाढवावा. निश्चितपणे श्रोते जे बसलेले आहेत त्यांच्यामध्ये अवारकरी असतील तर त्यांना समजावून सांगणं आणि त्यांना वारकरी संप्रदायाला धारण करण्यासाठी, माळ धारण करण्यासाठी प्रेरित करणं हे कीर्तनकाराचं काम आहे. पण कीर्तनाच्या मंडपाच्या बाहेर गेल्याच्या नंतरही आपल्या प्रत्येकाचं काम आहे, ज्याच्या ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्यांनी आयुष्यामध्ये किमान 10 लोकांना तरी वारकरी करावं. लक्षात घ्या, किमान 10 लोकांना वारकरी करावं, जेणेकरून वारकरी संप्रदाय योग्य पद्धतीनं त्याची वाढ धारण करेल, योग्य पद्धतीनं हा वारकरी संप्रदाय वाढेल. आणि म्हणून अशा पद्धतीने हे एकट्या कीर्तनकाराचं काम नाही, हे प्रत्येक वारकऱ्याचं स्वतंत्रतेनं काम आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं वारकरी